नमस्कार मंडळींनो. तर घड्याळात हे जे 2:45 वाजलेले आहेत ते 2:45 आहेत मंगळवारच्या पहाटेचे. मंगळवारी आपली आज कुमारिका पूजन आपण योजलेले आहे. हे जिजासाठी मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे, कारण पूर्ण दिवसभर कामाची लगबग असणार, त्यामध्ये जिजाकडे दुर्लक्ष नको व्हायला म्हणून हे जिजाला पाणी उकळून मी थर्मासमध्ये ठेवणार आहे. दुसरं एक भांडं घेतलं, त्यामध्ये आता मी काळे चणे जे आपल्या देवी आईला खूप प्रिय आहेत, जे आपण दुर्गा अष्टमीच्या दिवशी भोजन म्हणून भोग म्हणून देवीला देतो, ते आपण इथे बनवणार आहे. तर हे काळे चणे मी स्वच्छ धुवून घेतलेत. त्यामध्ये सुद्धा मी थोडं गरम पाणी ॲड केलं आणि ते भिजत ठेवलेत. थर्मास अगोदरच मी भरून घेतले आहेत. गरम पाणी थोडंसं कोमट झालं की त्याच्यामध्ये. तर हे आहेत, हे मी रात्री भिजायला ठेवले, व्यवस्थित भिजून यावे म्हणून त्यात थोडंसं असं गरमचं पाणी घातलेलं आहे. बाकीचं पाणी जे आहे ते मी थर्मासमध्ये ॲड करून ठेवलं. आता मला थोडासा अंदाज आला टोपाचा, की चणे भिजल्यावरती जेव्हा ते फुगणार तेव्हा या छोट्या टोपात त्याला जागा नव्हती, त्यामुळे मग मी स्विच मारलं टोपाचा. इथे मी मोठ्या टोपामध्ये थोडंसं पाणी अजून ॲड करून हे चणे भिजत ठेवलेत. तर तुम्ही बघाल अजून किचनचा ओटा वगैरे ओला आहे, कारण मी थोडी किचनची व्यवस्थित ओटा आणि सगळी साफसफाई करून घेतली. गॅस स्वच्छ करून घेतलेला आहे. सो इथे वाईप आऊट करते जे पाणी आहे. किचनचा प्लॅटफॉर्म पूर्ण क्लिअर केला, त्यामुळे उद्या सकाळी मला एकदम फ्रेशली कामाची सुरुवात करता येईल म्हणून थोडीशी स्टीम म्हणजे वाफ जायला म्हणून थर्मास ओपन करून ठेवलेले. तर आता घट्ट झाकण लावून ते बंद करून ठेवते. त्यामुळे जिजाचं प्रिपरेशन इथे रेडी झालेलं आहे. जिजाचं प्रिपरेशन म्हणजे तिला जे फॉर्म्युला मिल्क आहे त्याचं. 5 वाजले मला कामं संपवायला आणि इथे बापले की मस्त झोपलेले आहे. तर हा आहे दगडाचा दिवा, जो किचनमध्ये तुमच्या स्वयंपाकघरात तुम्ही आवर्जून लावावा. त्याने माँ अन्नपूर्णेची कृपादृष्टी तुमच्यावर अखंड राहते. जर दगडाचा असा दिवा नसेल तर तुम्ही मातीचा दिवासुद्धा लावू शकता. शक्यतो मातीचा किंवा दगडाचाच दिवा प्रेफर केला तर चालेल. मीही याच्या अगोदर आपला साधा पितळेचा दिवा असायचा, त्याच्यामध्येच वाद बनवायची. पण जेव्हापासून समजले की हे आपल्याला शक्य आहे, आपल्याला मातीचा दिवा किंवा असा दगडाचा दिवा आपल्याला शक्य आहे, सो तेव्हापासून मी हा वापरायला सुरुवात केलेली आहे. ते इथे बघाल तर याची वात बनवून घेतली आणि माँ अन्नपूर्णेसाठी सुरुवात करायला आजच्या जेवणाच्या नैवेद्याची भोगाची सुरुवात करण्यास आधी माँ अन्नपूर्णेला नमन करण्यासाठी, तिची पूजा करण्यासाठी हा दिवा प्रज्वलित केला आहे. तर इथे शेगडीलासुद्धा हळदी कुंकू लावलं, ओवाळून घेतलं आणि हा दिवा शेगडीसमोर इथे प्रज्वलित केला. दिव्यालासुद्धा आपण हळदी कुंकू लावून घेतलं, अक्षता वाहून घेतलेल्या आहेत आणि माँ दुर्गेला प्रार्थना केली की हे अन्नपूर्णे देवी, हे लक्ष्मी देवी, तुझी कृपादृष्टी आमच्यावर अखंड राहू दे. आज कुमारिकांच्या रूपामध्ये तुझे आगमन घरामध्ये होणार आहे, तर काही चूकभूल झाली असेल ती माफ करून तुझी कृपादृष्टी आमच्यावर अखंड राहू दे. असं बोलून आता मी ही सुरुवात करते आहे आजच्या स्वयंपाकाची. तर चणे व्यवस्थित भिजलेलेत. तर हा मोठा कुकर आहे, त्याच्यामध्ये मी चणे ॲड केले. थोडासाच खडा मसाला, जास्त नाही वापरला. दालचिनी, तेजपत्ता आणि एक साधी लाल मिरची, थोडीसं हळद आणि मीठ ॲड करून घेतलं आहे. मिक्स केलं व्यवस्थित ते आणि आता आपण ह्याला झाकण लावून ठेवूया. मीठ तुम्ही किती ॲड करता ह्याचा अंदाज तुम्ही घ्या, कारण मीठ आपल्याला नंतरसुद्धा ॲड करायचं आहे याच्यामध्ये. बाकी किचनची आवरावर आता कुकरच्या शिट्या होईपर्यंत सुरुवात केलेली आहे. दिवा प्रज्वलित केला, धूप दीप लावलेला आहे, त्यामुळे प्रसन्न वातावरण झालेलं आहे. तर कुकरची शिटीसुद्धा झाली. इथे शिट्या दिल्यात कुकरच्या. तोपर्यंत आता आपल्याला जो पुलाव करायचा आहे त्या पुलावची तयारी केली. फरसबी, गाजर, शिमला मिर्च, फ्लावर, मटार आणि पनीर हे सगळे पदार्थ जाणार आहेत पुलावमध्ये. साधा गोडाचा पुलाव असणार आहे, तिखटाचा पुलाव नाही आहे हा. आणि या पुलावमध्ये साधेपणाने आपण तूप वगैरे वापरून केलेला आहे. माझ्या हातचा हा जो पुलाव आहे, म्हणजे जो आता जे काही लहान मुलं आतापर्यंत आमच्या घरी आलेले आहेत आम्हाला भेट द्यायला आणि जेव्हा जेव्हा हा पुलाव केलेला आहे त्यांना सगळ्यांना हा पुलाव माझ्या हातचा आवडलेला आहे. सो त्या आर्थतेने मी हा बनवते की
आज ज्या कुमारिका येणार आहेत, ज्या बालिका येणार आहेत, छोट्या मुली येणार आहेत घरी, त्यांनासुद्धा हे आवडेल. भोगामध्ये तुम्ही तुमच्या मनापासून जे काही देवीला अर्पण करता, तुमच्या मनातली जी इच्छा असते, तुमचा जर एखादा हेतू स्वच्छ आहे, साफ आहे, तुम्हाला काय वाटतं, तुमची इच्छा काय आहे त्या हेतूमागे, तुम्ही का हे करताय, तर तुमचा जर हेतू साफ आहे ना, तर तुम्ही देवीला हेच दिलं पाहिजे, हे नाहीच दिलं पाहिजे, हे वर्ज्य आहे, असं काही नाही आहे. माझा हेतू इथे एवढाच होता की माझ्या हातचा जो पुलाव आहे, तो जो लहान मुलींना आवडतो, तो आज आमच्या घरी येणाऱ्या कुमारिकांनाही आवडावा. ते इथे कुकरच्या शिट्या झाल्या, कुकर थंडसुद्धा झाला, चणेसुद्धा मस्त शिजलेले आहेत. बघून घेतलं मी चण्यांना प्रेस करून. तर इथे आज तेलाचा वापर नाही केला, तुपात पूर्णपणे बनवलेलं आहे सगळं जेवण. मीठ, हळद आणि मसाला. लाल तिखट खूप कमी वापरलं आहे, कारण आपल्या घरी छोट्या मुली येणार आहेत. आणि हा एव्हरेस्टचा छोले मसाला, तो भरभरून घाला, त्याला तेवढा तिखटपणा नाही आहे, पण लाल तिखट घालताना थोडं अंदाजाने. सगळं मिक्स करून हे दह्याचं सारण तयार करून घेतलं. तर जेव्हाही मी टोमॅटो भाजीत किंवा कशातही वापरते, तेव्हा मी मोस्टली त्याच्या बिया जेवढ्या शक्य होतील मला काढायला तेवढ्या काढून घेते. तर आता आपल्याला टोमॅटोची प्युरी हवी आहे, फ्रेश टोमॅटोची प्युरी, ती बनवायला सुरू केली. इथे तूप तापलेलं आहे, थोडंसं जिरं घेतलं, हातावर मळून घेतलं व्यवस्थित. तापलेल्या तुपात जिरं जरासं परतून घेतलं. मी जसं तुम्हाला म्हटलं, तुम्ही म्हणजे काही नियम नसतात, फक्त एवढं की जेवणामध्ये सात्विकपणा असू दे. सात्विक आहार आपण या काळामध्ये घेतो, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये, त्याची सात्विकता आपण पाळायला पाहिजे. थोडेसे चणे घेतले आणि मी ते मिक्सरमध्ये ॲड करून घेतले. त्यामधला हा जो खडा मसाला होता, तेजपत्ता आणि दालचिनी, ती बाहेर काढून घ्या. ती लाल मिरची मिक्सरमध्ये ह्या चण्यांसोबतच वाटून घ्यायची आपल्याला. आता हे बघाल तर ह्याला जे आपण टोमॅटो प्युरी ॲड केलेली आहे, त्याला थोडंसं असं तेल सुटायला लागलं की त्याच्यामध्ये हे जे दही आहे ते घालून घेऊया. व्यवस्थित दही आणि आपण जे टोमॅटो प्युरी आहे ते मिक्स करून घेऊ, त्याला तेल सुटेपर्यंत. आता हे बघाल तर चण्याची मी पूर्ण पातळच पेस्ट केलेली आहे, अशी भरड अशी पण नाही ठेवली आहे. आता तीसुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया. कांदा, लसूण हे कसे जरा सात्विक पदार्थ नाही आहे, ते तामसिक आहेत, त्यामुळे ते अवॉइड करण्याचा प्रयत्न आपण केलेला बरा. तर आता पाणी वगैरे आपला नेहमीचा स्वभाव त्याच्याप्रमाणे सगळं मिक्सरमध्ये पाणी घालून थोडं घेतलं आणि सगळा मसाला वापरून घेतला. तर आता हे मी इथे जे चणे आहेत ते गाळून घेतलेले आहेत. त्याचं पाणी लगेचच्या लगेच फेकू नका, कारण हे पाणी जर तुमची जी ही भाजी आहे चण्याची भाजी, ती घट्ट होताना तुम्हाला दिसली तर ते वापरता येईल. हातावरती मी कसुरी मेथी थोडीशी मळली आणि तीसुद्धा ॲड करून घेतली. आता हा बघा, एकदम म्हणजे हे जे तुमचं ग्रेव्ही आहे ती तयार होते आहे. घट्टपणा येण्यासाठी चणेच वापरलेले बरे. तर हे अशा प्रकारे मी चणे ॲड करून घेतलेत याच्यामध्ये आणि सगळं एकत्र करून घेतले. ते थोडेसे चणे जे बाजूला बघताय ते नंतर कधीतरी त्याच्यामध्ये नवरात्री संपल्यानंतर आम्ही कांदा टोमॅटो घालून अशी चण्याची मस्तपैकी भेल करून खाण्याचा विचार आहे, त्यासाठी काढून ठेवलेत. आता थोडीशी मला ही घट्ट होताना दिसली भाजी, म्हणून मी त्याच्यामध्ये बाकी जे चण्याचंच पाणी होतं ते वापरलं. आता ग्रेव्ही आपली शिजते आहे तोपर्यंत काय तर सगळी सामानाची आपल्याला कामाची आवरावर करावी लागते, म्हणजे गृहिणीला सगळं मॅनेज करावं लागतं. तर माझी ही बाकीची आवरावर चालू आहे. मुख्य म्हणजे मी सगळ्या गोष्टींमध्ये एवढं लक्ष का घालू शकल्यास, कारण राहुल आज घरी आहे आणि राहुल जिजाकडे लक्ष देतो आहे, त्यामुळे मला डोक्याला जास्त टेन्शन नाही आहे. हे बघा, ही आपली ग्रेव्ही चण्याची भाजी तयार झालेली आहे. जाडसर घट्टसरपणा पण आलेला आहे. याच्यामध्ये आपण कोथिंबीरसुद्धा घातली, जास्त नाही घातली, थोडीफारच घातली. पुलावसाठी तांदूळ भिजवून घेतले साईड बाय. तर ही बघा, उकळी मस्तपैकी येऊ दे, कारण तो जो मसाला आपण घातला आहे, छोले मसाला, लाल तिखट वगैरे सगळं त्या ग्रेव्हीमध्ये मुरायला पाहिजे. आणि आता गॅस बंद करून घेतला, झाकण ठेवून घेतलं. तर आपला पहिला नैवेद्याचा पदार्थ जो भोग आहे दाखवणार आपण देवीला, त्याचा पहिला पदार्थ छोले चण्याची भाजी ती तयार झालेली आहे. आता मी दूध गरम करायला ठेवलं आहे. काही हलवा बोलतात, आपण शिरा बोलतो, आपण म्हणजे आम्ही तर शिरा बोलतो ह्याला, रव्याचा शिरा.
तर तो मी शिरा बनवण्यासाठी रवा भाजायला घेतला. भाजून झाला की तो बाजूला काढून घेतला आहे. आता त्यामध्ये तूप टाकलं आणि आपले ड्रायफ्रूट्स तुम्ही कुठचेही वापरू शकता. ड्रायफ्रूट्स मनुकेसुद्धा घालतात. मी यामध्ये काजू, बदाम आणि चारोळे घातले. आता याच तुपामध्ये नंतर तुम्ही भाजलेला रवा घाला आणि तो तुपामध्ये सुद्धा परत परतून घ्या. अप्रतिम लागतो. पुलावची सामग्रीमध्ये फरसबी, गाजर, शिमला मिरची आणि फ्लावर, हे मटार आहे, फ्रोझन मटार मी इथे वापरलेले आहेत. पनीर घेतलेलं आहे, तेजपत्ता, दालचिनी, दगडफूल, जायपत्री अशा प्रकारे सगळं सामान घेतलेलं आहे. एक काळी वेलचीसुद्धा आहे. लहान मुलींना जेव्हा आपण हे देणार, जेवण नैवेद्यामध्ये वाढणार, तेव्हा फक्त एक खात्रीशीर मी करून घेणार आहे की त्यामधले हे खडे मसाले त्यांना म्हणजे ताटामध्ये नको यायला. तर दूध गरम झालेलं, त्याच्यावरती साय आली, ती साय बाजूला काढून घेतली आणि ते दूध मी आपला जो रवा भाजून निघालेला तुपात त्यामध्ये ॲड केलं. साखर घातली. गाठी नको व्हायला म्हणून साखर घातल्या तुम्ही ते ढवळायला सुरुवात करा. अंदाज माझा मोजमाप नाही आहे, माझं अंदाजाने सगळं असतं आणि या अंदाजाने चविष्टसुद्धा जेवण तेवढंच होतं. तर साईडला इथे पुलावची तयारी चालू केली. तूप गरम झालं, त्याच्यामध्ये हे सगळे खडे मसाले टाकले. 4 मिरच्या वापरल्या आहेत का, कारण जास्त तिखटपणा नको आहे पुलावला यासाठी. तर आता एकाने एक असा करत मी सगळे त्याच्यामध्ये भाज्या घालते, झाकण लावते आणि शिजवून घेते. कारण सुरुवातीला शिमला मिरची घातली किंवा तुम्ही फ्रोझन मटार जे अगोदरच सॉफ्ट आहेत, तर अशा भाज्या एकदम सुरुवातीला घातल्या तर गाजर शिजता ज्या सॉफ्ट भाज्या आहेत त्या गळून येतील. मग त्याचा जो असा एक म्हणजे त्याचा टेक्स्चर तुम्हाला मिळणार नाही पुलावमध्ये. म्हणून जे कडक भाज्या आहेत जसं गाजर, फरसबी असं टप्प्याटप्प्याने मी इथे घालते. तर आता शेवटी फ्लावर, शिमला मिरची घातली आणि झाकण लावलं आणि ते शिजू दिलं. थोडंसं मीठ घाला, कारण मीठ घातल्यावर थोडं त्याला पाणी सुटतं भाज्यांना आणि ते शिजून येतं. मी तुपाची अजिबात इथे काटकसर करत नाही आहे. भरभरून तूप घालते, कारण तुपाची जी चव आहे पुलावमध्ये ती खूप छान लागते. तर इथे पाहिलं बाजूला शिरासुद्धा त्याचं जे आपण दूध घातलेलं ते सुद्धा आटून रवा याच्यामध्ये मस्तपैकी शिजून आलेला आहे. आणि हे बघा एकदम खुला झालेला आहे हा शिरा आपला तयार. असा गाठी वगैरे नाही आहेत तयार झालेले याच्यामध्ये. तर आपला हा शिरा तयार आहे. गॅस बंद केला आणि हा दुसरा पदार्थ जो तयार झाला तो सुद्धा बाजूला ठेवला. आता हे मटार शेवटी घातले. फ्रोझन मटार होते, त्यांना एवढं काही नाही आहे, ते लगेच शिजतात. पाण्यात फक्त आधी भिजून घालावे लागतात, आपल्याला ठेवावे लागतात. तर सगळ्या भाज्या इथे थोड्या म्हणजे तुम्ही 50 ते 60% तरी शिजवून घ्या, कारण तांदूळ मी खूप अगोदर भिजवलेला आहे. हळद घातली. हळद घातल्यानंतर सगळ्या भाज्या मिक्स केल्या. तांदूळ खूप आधी भिजवलेला, त्यामुळे मला वाटत नाही की शिजताना जास्त टाईम लागेल. आणि तुम्ही गरम पाणी वापरा भातामध्ये. गरम पाण्याने काय होतं की भात शिजायला जो टाईम लागतो तो लवकर शिजून येतो. भात जास्त वेळ घेत नाही. सगळं मिक्स करून घेतलं आणि मीठ घातलं अंदाजे. भाज्यांमध्ये सुद्धा आधी मीठ घातलेलं, त्यामुळे मिठाचा अंदाज व्यवस्थित घ्या. आणि पनीर शेवटी घालते. काही तुम्ही म्हणजे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आधी पनीर तेलात तळूनसुद्धा घेऊ शकता. तर इथे पुऱ्या बनवणार आहे चण्याच्या भाजीसोबत, म्हणून इथे पुऱ्यांसाठी पीठ मळून घेते. तर पुऱ्या पीठ मळून घेतलेलं आहे. तरी माझा हा विचार आहे की जेव्हा मुली येतील, जेव्हा कुमारिका घरात येतील त्याच्यानंतर पुऱ्यांना तेल तापवून वगैरे ठेवते आणि नंतर त्यांना गरम गरम पुऱ्या सर्व करते. पुऱ्या तळायला कितीसा वेळ लागतो तसा. तर तसंच केलं. गोळे वगैरे तयार करून घेतले. जेव्हा मुली आल्या त्याच्यानंतर मग गरमागरम पुऱ्या मुलींना जेवणामध्ये दिलेल्या आहेत. तर अशा प्रकारे ह्या पुऱ्यासुद्धा करून घेतल्या. थोडी घाई गडबड होत होती, पण असं काहीच नाही, मॅनेजेबल असं सगळं होतं. मॅनेज झालं. मुलीसुद्धा थांबून जिजाला बाहेर खेळवत होत्या, तिच्यासोबत खेळत होत्या आणि जिजासुद्धा सगळ्यांच्या तोंडावरती बघून हसत होती. आणि आजचं वातावरण खूप वेगळंच होतं, आनंदमय होतं. ही पहिली अशी अष्टमीची आम्ही घरी पूजा केली आहे. जिजाला पहिली अष्टमी, जिजाचंसुद्धा पूजन करायचं म्हणून. आणि त्यासोबत आणखीन मुली ज्या कुमारिका आहेत त्यांनासुद्धा बोलून आपण इथे पूजन करून घेऊया.
एक त्यांचे माँ दुर्गेचे आशीर्वाद घेऊया, हा एक निमित्त होता. पण खरंच तुम्ही ही जी सेवा करता, ह्या ज्या गोष्टी करताय, छोट्या छोट्या गोष्टी असतात असं वाटतं, पण ह्याच्यातून मिळणारा आनंद असतो ना, तो खूप मोठा असतो. ह्या ज्या छोट्या गोष्टी, हे जे असे प्रोग्राम होतात ना, तर त्यातून तुम्हाला असं वाटेल की काय आहे, पण आनंद खरंच खूप छान असतो. तर इथे हा भातसुद्धा मी मोकळा करून घेतला वाढण्यासाठी. तर हे पहिलं ताट सजवून घेतलेलं आहे माता राणीसाठी भोग दाखवायला. शिरा घेतला, त्यामध्ये आपले काळे चणे, त्याची भाजी ठेवली आणि आता ज्या पुऱ्या केलेल्या आहेत त्यासुद्धा ठेवल्या. हा पुलाव आहे. आकर्षक डोळ्यांनी सुद्धा आपण भोजन ग्रहण करतो, म्हणून ताट कसं व्यवस्थित वाढलं असेल तर ते बघण्यासाठी सुद्धा छान वाटतं आणि डोळ्यांनासुद्धा ते एक आपल्याला शांतीसुख प्राप्त करतं. तर पापड तळला लहान मुलींना आवडतो म्हणून, आणि हे लोणचं. असं ही पद्धत मी नाही घेतली की हे वाढू नका, ते वाढू नका. तुमच्या घरी भोजन करायला येणाऱ्या मुली ज्या आहेत, नैवेद्य की तुम्ही ज्यांना वाढणार आहे, त्या छोट्या आहेत, लहान आहेत, त्यांना नारळ सगळं ताटात असू दे. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते.